आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक अशा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेस मध्ये अडकलेले आहे त्यांना मी विनंती करणार आहे, जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विटवर मी देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्विट करणार आहे, मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्विट करावा. फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट तर त्यांच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीसचा निधन झालेला आहे, रेस्ट इन पीस आम्ही लिहिणार आहे, तुमची आत्म्याला शांती हो, आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे. मी गप्प बसणारा नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा की हे केस माझ्यावर फिट होतो का. जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे, हे केस माझ्यावर FIR कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचा स्पष्टीकरण पोलीस कमिशनरांनी द्यावा. नाहीतर मी जसा एक कॅम्पेन संजय शिरसाटच्या विरोधात केलेला आहे, मी पोलीस कमिशनरांनाही आवाहन करतो की मी आपल्या विरोधातही, आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठं आवाहन, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा, मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी, पण असे बोगस धंदे जे आहे ना मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हटलं होतं की या सगळ्याबाबत यंत्रणेकडे तक्रार करणार आहात, म्हणजे ईडीकडे असेल किंवा इतर यंत्रणा जे आहेत, इन्कम टॅक्स असेल, त्यांच्याकडे केली आहे का? नाही केली. मी आपल्याला जे पहिल्यांदा म्हटलो होतो की हे परीक्षा आहे महाराष्ट्र सरकारची, देवेंद्र फडणवीस साहेबांची परीक्षा आहे की मी त्यांना हे सगळं स्टडी करण्यासाठी टाइम दिलेला आहे की तुम्ही याच्या बाबतीत गंभीर आहे का नाही आहे का. आणि समजा मला वारंवार पत्र लिहून एक माजी खासदार एका मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितो की मला अपॉइंटमेंट द्या, राज्यपालांना मी पत्र पाठवतो की मला अपॉइंटमेंट द्या, मी येऊन तुम्हाला सगळं हे डॉक्युमेंट तुमच्या हवाली करतो, तुम्हाला समजावून सांगतो हे काय काय आहे. आणि तसं काही दिवसानंतर मला कळलं की नाही हे गांभीर्य नाही आहे याच्या बाबतीत, हे मला वेळ देणार नाही. मग स्वाभाविक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे दोनच पर्याय राहतं. एक म्हणजे एजन्सीजकडे जाण्याचा, एजन्सीज म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, CBIच्या अँटी करप्शन विंग, आणि तिसरं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हे सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट सहित, सगळ्या पुराव्यासहित त्यांना देणार. आणि समजा तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या अगोदरच म्हणतो की एजन्सीजनेही काही काम केलं नाही तर संजय शिरसाट साहेब तसाही मला नोटीस देणार आहे, मग कोर्टामध्ये आम्ही फाईट करू. पण 2010 साली सुप्रीम कोर्टाच्या 2 बेंचनी तो शब्द सरकारी पातळीवर असेल किंवा सामाजिक जीवनात असेल, हा वापरू नये, वापरला तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. तुम्ही जो डॉक्युमेंट आता बघताय भूमी अभिलेख, त्यावर तो शब्द आहे, मग तुम्ही स्वतःहून ह्याच्याबद्दल तक्रार करणार की हा शब्द वापरताय, सरकारला सुद्धा वापरता येतोय आणि सरकारने तो वापरला? नाही, सरकारने हे शब्द वापरायला नको. मग हे डॉक्युमेंट कुणाचं आहे? हे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांच्या मुलाचा डॉक्युमेंट आहे. याच्यावर महाराष्ट्र राज्य लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे, सरकारी डॉक्युमेंट आहे. मी फक्त याच्यातून वाचलं तर इतकं आपल्याला त्रास की नाही हे झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.